नमस्कार सर्व महिलांकरिता आज एक आनंदाची बातमी। तर आता महिलांसाठी एक नवीन योजना आलेली आहे। तर महालक्ष्मी योजना या योजनेच्या अंतर्गत महिलांना आता पुन्हा 1,500 रुपये प्रति महिना इथं मिळणार आहे। कोणकोणते कागदपत्र लागणार आहे, अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। सर्वप्रथम आपण जे काही मोबाईलची जी काही स्क्रीन आहे ती सुरू करून घेऊया। आता मोबाईलची जी काही स्क्रीन आहे इथं आपली आता सुरू झालेली आहे। तर महालक्ष्मी योजना तर यामध्ये 1,500 रुपये असा भरा फॉर्म, नवीन अपडेट। तर आता जे काही यासाठी अर्ज तुम्हाला कशा करायचा आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। सर्वप्रथम जे काही योजना इथं सुरू करण्यात आलेली आहे महिला महालक्ष्मी योजना। तर महिला महालक्ष्मी योजना 2025 गरीब आणि मध्यमवर्गीय महिलांना आर्थिक मदत देणे आणि त्यांना सक्षम करणे जे काही या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे। लाभ जे आहे तुम्हाला प्रति महिन्याला 1,500 रुपये दिल्या जाईल। त्यानंतर इथं दाखवल्याप्रमाणे तुम्हाला जे काही या योजनेचे लाभार्थी कोण कोण राहणार आहे ते दाखवलेलं आहे। सर्वप्रथम यामध्ये महिला यासाठी अर्ज करू शकतात। तर त्यामध्ये वय जे तुम्हाला किमान 18 पूर्ण 60च्या आत तुम्ही यासाठी पात्र आहात। ते 18 ते 60 वर्ष दिलेले आहे जे की महालक्ष्मी योजनेकरिता आहे। त्यानंतर शासनाने ठरवलेली पात्रता असलेले घरगुती आर्थिक दुर्बल महिला यासाठी पात्र ठरलेले आहेत राज्यातील। तर आता जे काही मागासवर्गीय आहे, त्यानंतर बीपीएलचं कार्ड असेल त्यांच्याकडे, केशरी कार्ड असेल, अंत्योदयचं कार्ड असेल तर अशा महिलांना, त्यानंतर घटस्फोटित विधवा अशा महिलांना सर्वप्रथम पहिले प्राधान्य इथं देण्यात येईल। तर अर्जदाराने कोणतेही आर्थिक सहाय्य घेणे आवश्यक नाही काही बाबी। तर जर तुम्हाला पहिलेच कोणत्या योजनेचा तुम्ही जर लाभ घेत असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ इथं मिळणार नाही। सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे। त्यानंतर इथं आता दरमहा, तर आता लाभ कशा पद्धतीने तुम्हाला इथं मिळणार आहे। दरमहा 1,500 रुपये थेट तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केले जाईल। जे की आधारले बँक खात्यामध्ये तुमचे पैसे जसे जमा होतात त्याच पद्धतीने आर्थिक सहाय्य, घरगुती खर्च, शिक्षण आणि आरोग्य यासाठी तुम्हाला 1,500 रुपये प्रति माह इथं मिळणार आहे। त्यानंतर निधी थेट तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाईल। त्यानंतर ऑनलाईन योजना ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्जासाठी उपलब्ध आहे। जर तुम्हाला ऑनलाईन करायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन करू शकता, ऑफलाईन करायचं असेल तर ऑफलाईन देखील हा अर्ज करू शकता। तर अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने इथं राहणार आहे ते बघून घेऊ आपण। तर अर्ज प्रक्रिया ऑनलाईन अर्ज आपल्या वेबसाईटवरती जायचं आहे। वेबसाईटची लिंक सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। महालक्ष्मी योजना या फॉर्मवर क्लिक करायचं आहे। आवश्यक माहिती भरायची आहे, त्यामध्ये वय, नाव, पत्ता, खाते क्रमांक, त्यामध्ये विचारलेली डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे। त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड, बँकेचं पासबुक, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, जी की तुम्हाला बेसिक माहिती तुम्हाला इथे लागणार आहे। तर फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही। लाईव्ह फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे यावरती सुद्धा चॅनलवरती आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर लगेच बघा। ऑफलाईन, जर तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर जवळच्या कार्यालयामध्ये तुम्हाला संपर्क इथे साधायचा आहे। त्यानंतर फॉर्म आणि आवश्यक कागदपत्रे समाविष्ट करावे, म्हणजे जे की तुम्हाला फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरा। फॉर्ममध्ये जे काही तुम्हाला डॉक्युमेंट्सची लिस्ट तुम्हाला देतो ते डॉक्युमेंट्स जोडून त्याला सबमिट करायचं आहे। त्यानंतर जे काही तुमच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होतील। अर्ज करताना नीट जे काही अर्ज जोडायचा आहे, व्यवस्थित तुम्हाला तुमची जी काही अर्ज प्रक्रिया तिथं पूर्ण करायची आहे, पैसे जेणेकरून तुमच्या खात्यात इथं जमा होईल। तर इथं पैसे दर महिन्याला थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होईल। जे काही महिला असेल तर त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून पैसे इथं जमा केले जातील। SMS द्वारे किंवा नेट बँकिंगद्वारे लाभार्थ्यांना माहिती मिळेल। तुम्हाला SMS सुद्धा येईल की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे। जर तुमचं नेट बँकिंग असेल तर तुम्हाला ईमेलद्वारे सुद्धा कळवण्यात येईल। योजना सुरक्षित सहकारी निधी अंतर्गत चालते। तर ही जी योजना आहे, त्यानंतर आता याचे जे काही योजनेचे फायदे आहेत, तर महिला आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण मिळवण्याबाबत, त्यानंतर घरगुती खर्च, शिक्षण, आरोग्य खर्चासाठी मदत, थेट खात्यामध्ये ट्रान्सफर म्हणजे सुरक्षित व्यवहार तुमचा इथं आहे।
लवकर तुमचा जो काही अर्ज आहे लवकरात लवकर तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्वरित जे काही अर्ज करायचा आहे तुम्हाला, यासाठी आवश्यक कागदपत्रे. तर यामध्ये आधार कार्ड लागणार आहे, बँक खाते माहिती म्हणजे बँकेचं पुस्तक तुम्हाला इथे लागणार आहे, झेरॉक्स, कास्ट सर्टिफिकेट म्हणजे तुमचं जातीचं प्रमाणपत्र, आधार लिंक मोबाईल नंबर, ज्या आधारला तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे ते मोबाईल नंबर तुम्हाला इथे द्यायचा आहे, रहिवासी प्रमाणपत्र. तर जे काही वरील दिलेले संपूर्ण डॉक्युमेंट्स आहेत त्यामध्ये आधार कार्ड आहे, बँकेचं पासबुक आहे, कास्ट सर्टिफिकेट आहे, आधार लिंक असलेला मोबाईल नंबर, रहिवासी प्रमाणपत्र हे तुम्हाला व्यवस्थितपणे तुम्हाला माहिती इथं भरायची आहे. त्यानंतर सर्व माहिती नीट भरून अचूक भरायची आहे. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक असणे आवश्यक आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये त्याचे जे काही योजनेचे पैसे आहेत तिथं जमा होईल. फॉर्म समाविष्ट केल्यानंतर ते फॉर्म इथं जतन करा म्हणून तिथं ऑप्शन येईल, ते जतन करायचं आहे. त्यानंतर जे काही यामध्ये काही निकष आहेत, तर महिला महालक्ष्मी योजना ही महिलांना सक्षमीकरण आणि आर्थिक मदत सुवर्ण संधी आहे. लाभार्थ्यांना दरमहा 1,500 रुपये थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल. लवकरात लवकर तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लगेच अर्ज करा. तर आता महालक्ष्मी योजना जे की 2025 मध्ये आता सुरू झालेली आहे, या संदर्भात जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे जर तुम्हाला यावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा. त्यावरती लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आपण अपलोड करू. तर अशाच योजनेसाठी आणि नवीन अपडेटसाठी आणि नवीन न्यूजसाठी तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्वजण व तुम्ही सर्व कुटुंबातील महिला यासाठी पात्र ठरून या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. थँक्यू.